प्रश्नपत्रिका EVS 201 पर्यावरण अभ्यास मानवी विद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा। पर्यावरण अभ्यास हा विषय प्रत्येकासाठी कंपल्सरीच आहे। आर्ट, कॉमर्स, सायन्स तिघांसाठी पण आहे आणि हा विषय सेकंड इयरला पहिला पेपर याच विषयाचा असतो। याचा अभ्यास म्हणजे आता मी प्रश्नपत्रिका देतो, याच्यावरून आपल्याला समजूनच जाईल। मी वेगळं समजवण्यासाठी त्याला खूप वेळ लागेल। हे बघा, एक खालीलपैकी कोणतेही 4 प्रश्न सोडवा। सर्व वर्षाच्या प्रश्नपत्रिका एकसारखेच असतात। ही सेकंड इयरची प्रश्नपत्रिका आहे। एक खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा। ए. अन्न साखळी म्हणजे काय हे उदाहरणासह स्पष्ट करा। अन्न साखळी म्हणजे उत्पादक, भक्षक, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीय भक्षक असे घटक असतात। म्हणजे याच्यामध्ये जैविक घटक, अजैविक घटक अशा प्रकारचे घटक असतात। तर या ठिकाणावर उदाहरणावरून आपल्याला समजून जाईल। 1. इथं गवत, हरिण, वाघ. 2. गवत, कीटक, बेडूक, सर्प, गरुड. 3. गवत, गाय, मानव. 4. शैवाल, प्राणीजन्य, प्लॅंक्टन, मासे, मानव. 5. कीटक, कोंबडी, मानव। या ठिकाणावर एक चित्रसुद्धा दिलेलं आहे, म्हणजे आकृती पण दिलेली आहे। हे बघा, या ठिकाणी अशा प्रकारे असतं। पुस्तक पण वाचून घ्या, त्याच्यामध्ये पण समजून जाईल। हे पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचावंच लागेल 1 ते 2 वेळा। बी. पर्यावरण व समाज यांचा परस्पर संबंधांचा उत्क्रांतीवादी दृष्टिकोन म्हणजे काय? पर्यावरण व समाज यांचा उत्क्रांतीवादी दृष्टिकोन म्हणजे प्रगतिशील दृष्टिकोन। याच्यामध्ये मानवाने जी औद्योगिक क्रांती करीत गेला आहे, जसा दगडांचा वापर होत होता त्याच्यापासून, किंवा खाण्यासाठी प्राण्यांचा वापर होत होता, तर त्याच प्रगतिशील दृष्टिकोनामध्ये हा थोडं करून जो बदलत गेला, म्हणजे कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, तंत्रज्ञानाचा वापर, नंतर हरित क्रांती, मग संगणक क्रांती, अशी क्रांती करीत गेला, त्यालाच उत्क्रांतीवादी दृष्टिकोन म्हणजे प्रगतिशील दृष्टिकोन। या गोष्टीमध्ये प्रत्येक ठिकाणावर पर्यावरणाचा संबंध आलेलाच आहे। पाणी, हवा, जमीन या गोष्टींचा वापर करून त्यामध्ये प्रगतिशील बदल करीत गेला मानव, त्या दृष्टीला उत्क्रांतीवादी दृष्टिकोन म्हणतात। सी. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये संस्कृतीमध्ये तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे, स्पष्ट करा, लिहा। मानव व पर्यावरण यांच्यातील संबंधात मानव एक शक्तिशाली घटक म्हणून सिद्ध झाला। मानवी संस्कृतीच्या एकूण वाटचालीत तंत्रज्ञानाचा फार मोठा वाटा आहे। गुहाजीवनानंतर कृषितंत्राचा शोध लागल्यावर मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले। वस्त्यांची उत्क्रांती व नागरीकरणाचा उदय कृषितंत्राच्या ज्ञानामुळेच झाला। कृषितंत्रानंतर 18व्या शतकात प्रक्रिया तंत्र, ऊर्जा वापराचे तंत्र, औद्योगिक तंत्र, यंत्रीकरण यांचा उहापोह झाला। जगभर या तंत्रज्ञानात्मक बदलाचे पडसाद उमटू लागले। औद्योगिक युगाचे पर्व सुरू झाले। मानवी समाज व पर्यावरण यांच्यातील संबंधात या तंत्रज्ञानात्मक क्रांतीचा फार मोठा वाटा आहे। 20व्या शतकाच्या उत्तरार्धात दुसऱ्या महायुद्धानंतर 1950 ते 1960, 1970, 80 या 3 दशकात भौतिक, रसायन, जीवशास्त्र, यांत्रिकी, भूगोल, भूगर्भशास्त्र वेगवान प्रगती झाली। या क्षेत्रांमध्ये वेगवान प्रगती झाली।
ज्ञान विकास व तंत्र विकासाच्या इतिहासात हा काळ सर्वात महत्त्वाचा मानला जातो. डी. निसर्ग संपदा संवर्धन, संरक्षण व जतन याविषयी वैचारिक बैठकीचे विवरण करा. लिहा. संपदांचा नियंत्रित वापर करणे, ऱ्हास थांबवणे, संपदांचे जतन करणे, संपदांच्या वापरामुळे झालेले निसर्गाचे नुकसान भरून काढण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करणे, निसर्ग तत्त्वांचे निरीक्षण करून संपदक्षयांची कारणे शोधणे, नैसर्गिक संपदा विनाशाच्या घटकांचे नियमन करणे, त्यासाठी विविध पर्यायांचा वापर करणे, निसर्गातील संपदांमध्ये वाढ होईल अशा दृष्टीने नियोजनपूर्वक प्रयत्न करणे, संवर्धन करताना निसर्ग नियमांच्या बैठकींचाच आधार घेणे, पुनर्वनीकरण संपदांच्या उदाहरणार्थ वने, जल, प्राणी वाढीसाठी निसर्ग चक्रातल्या तत्त्वांचा उपयोग करून घेणे, उदाहरणार्थ परिसंस्था, प्राणी, वनस्पती यांच्यातील अनुबंध व वस्तीस्थाने यांचा अभ्यास करून वनस्पती, प्राणी यांच्या संरक्षणाबरोबरच त्यांचे अस्तित्व सातत्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे, संवर्धन प्रक्रिया कार्यान्वित करण्यासाठी मानवी समाजाला उद्युक्त करणे, संपदांच्या संवर्धनाची गरज सर्वसामान्यांपर्यंत त्यांना समजेल अशा पद्धतीने प्रस्तुत करणे. ई. तुमच्या भागातील कचऱ्याची वाढती समस्या कशी आहे हे विशद करा. म्हणजे कचऱ्याची समस्या, आता याचं उत्तर स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. आपापल्या भागामध्ये जशी काय समस्या आहे, एक समजा कॉमन जर बघितलं तर प्लास्टिकचा वापर प्रत्येक ठिकाणावर आजकाल होत आहे. तर त्याचं विघटन कशा पद्धतीनं आजकाल रस्ते वापरामध्ये त्याचा वापर होऊ शकतो हे स्पष्ट झालं आहे. तर रस्ते वापरासाठी त्याचा वापर प्लास्टिकचं नियोजन त्या भागामध्ये ते देऊन टाकणे, नंतर जो सडाऊ कचरा आहे त्याचा खत म्हणून कशी निर्मिती करता येईल ह्या दृष्टीने त्याची विल्हेवाट लावणे, कचऱ्याचं 100% कसं काय विघटन होईल या दृष्टीने प्रयत्न करणे, ह्या दृष्टीने याविषयी काही समाधान होत आहे का हे याविषयी लिहा. आणि हे होत नसेल तर त्या समस्या या ठिकाणावर विशद करा. लिहा. 2. खालीलपैकी कोणतेही उपचार प्रश्न सोडवा. 1. औद्योगिकीकरण आणि नागरीकरण यातील प्रक्रिया व परस्पर संबंध कसा असतो याविषयी थोडक्यात विवेचन लिहा. औद्योगिकीकरण व नागरिकीकरण यांतील संबंध असा की औद्योगिकीकरणामुळे रोजगार निर्मिती झाली व रोजगार निर्मितीमुळे लोक शहरांकडे भरपूर प्रमाणात वळू लागले. आणि दुसरा एक संबंध लोकसंख्या वाढीचा आहे. या औद्योगिकीकरणाच्या विकासामध्ये मृत्यूदर कमी होऊन जन्मदर नियंत्रणात नसल्यामुळे लोकसंख्या वाढली आणि त्याचे दुष्परिणाम असे झाले की 10% 27% एवढी लोकसंख्या 2001 मध्ये वाढली. आज तर तो आकडा अब्जाने सुद्धा पार केला आहे, 1.5 अब्जापर्यंत पोहोचला आहे. बी. सिंधू नदी जलवाटप समस्या काय आहे? 1947च्या स्वातंत्र्यानंतर सिंधू नदीवर मोठा प्रदेश पाकिस्तानला मिळाला. सिंधू नदीच्या उपनद्यांच्या भारतीय प्रदेशात अनेक बहुउद्देशीय योजना राबविल्याने पाकिस्तान भारतात पाणीवाटप वाद निर्माण झाला. त्यावर 19 सप्टेंबर 1960 रोजी इंडस वॉटर ट्रीटी नामक करार होऊन रावी, बियास व सतलजचे जादा पाणी भारताने वापरावे
व झेलम, चिनाब व सिंधू नदीच्या वरच्या भागाचे जास्त पाणी पाकिस्तानला द्यावे असा तोडगा निघाला. सतलज नदीवर बांधलेल्या भाकरा नांगल प्रकल्पामुळे सिंधू नदीकडे जाणारा पाण्याचा ओघ कमी होऊन अशी समस्या बनली आणि पाणी वापर प्रमाण भारतास 80% व पाकिस्तानास 20% असे ठरले. सी वॉटरशेड मॅनेजमेंट ही संकल्पना काय आहे? व्यापक अर्थाने एक नदी खोरे दुसऱ्या नदी खोऱ्यापासून वेगळी करणारी सीमारेषा म्हणजे वॉटरशेड मॅनेजमेंट होय. संयुक्त संस्थानात नदी प्रणाली क्षेत्र म्हणजे वॉटरशेड होय. डी. विविध प्रकारची झाडे व अरण्य यावर कोणत्या 4 घटकांचा मुख्य प्रभाव होतो? 1. हवामान, 2. मृदा, 3. स्वाभाविक रचना, 4. जैविक घटक. ई. निर्वनीकरणाचे मुख्य परिणाम कोणते ते थोडक्यात वर्णन करून लिहा. निर्वनीकरणामुळे प्राणी पक्षी यांच्या घरांचा नायनाट होतो. त्याच्यामुळे पिकांवर रोग पडणे किंवा जमिनीचा कस जाणे अशा समस्या उद्भवतात. आणि निर्वनीकरणामुळे प्राणवायूचा नाश होतो, प्राणवायूचं प्रमाण घटते. 3. खालीलपैकी कोणते 4 प्रश्न सोडवा. ए. हरित क्रांतीचे मुख्य प्रतिकूल परिणाम कोणते? 1. श्रीमंत शेतकरी हा नवा वर्ग उदयास आला. पाटाचे पाणी ज्या भागास मिळाले त्यांना फायदा होऊन तेथील शेतकरी दूरच्या शेतकऱ्यांपेक्षा श्रीमंत झाले. साखर सम्राट, द्राक्ष सम्राट इत्यादी संबोधनाने राजकारणात त्यांचा प्रवेश झाला. जमिनी कसणाऱ्यांना विशिष्ट वर्गाकडून त्या जमिनी मिळाल्या, पण त्यातून नवे जमीन मालक तयार झाले. 3. बियाण्यांचा महागडेपणा, पाण्याच्या सोयीसाठी करावयाचा खर्च, रासायनिक खतांचा अपरिहार्य खर्च यामुळे छोट्या शेतकऱ्यांची स्थिती खालावलेली राहिली. 4. ट्रॅक्टरसारख्या यंत्र वापराने मजुरांचे व्यवस्थापन होऊन लागले. 5. हरित क्रांतीची सुयोग्य फळे मिळणारे प्रदेश पंजाब, हरियाणा इत्यादी व न मिळणारे प्रदेश महाराष्ट्र, राजस्थानमधील दुष्काळी प्रदेश यांच्यातील प्रादेशिक विषमता आली. 6. अशा तफावतींमुळे नक्षलवाद्यांसारखी समस्या तयार झाली आहे. बी. तुमच्या गावातील किंवा शहरातील नैसर्गिक भूगर्भ जल प्रदूषणाची 5 उदाहरणे द्या. आता ह्या आपल्या भागामधील समस्या म्हणजे आता ह्या सर्वत्र एकसारख्या समस्या असणाऱ्या म्हटलं तर नाल्याची समस्या, नाल्याचं पाणी जलाशयामधून खाली जमिनीमध्ये मुरणे, नंतर औद्योगिक क्षेत्रातील पाणी किंवा रसायनयुक्त पाणी हे जमिनीमध्ये नाल्यांद्वारे मिसळून खालचे मूळ झरे जे असतील त्या झऱ्यांमध्ये मिसळणे, त्याने खालचं पाणी विषारी बनतं. सी. पश्चिम घाट बचाव योजना थोडक्यात विवेचन करा. ही एक सामाजिक चळवळ समजली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील काही लोकांनी एकत्र येऊन सह्याद्रीच्या पश्चिम उत्तराकडच्या जंगलाचे संरक्षण व संवर्धन करावयाचे ठरविले. त्यासाठी विद्यापीठीय मदतीचा हातभार लाभला. यात वनश्रेणींबरोबरच जंगल प्राण्यांचा अस्तित्वाचाही प्रश्न गुंतला होता. जागतिक पर्यावरण संरक्षण योजनेचे प्रमुख मार्गदर्शक ॲथल व्हॉन कोटलत्लीज यांनी त्याची योग्य दखल घेतली आहे. डॉ. माधवराव गाडगीळ हे जैवविविधता क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ. डॉक्टरांचे निसर्ग आणि पर्यावरण क्षेत्रातील बहुमोल संशोधन व अभ्यास पाहून डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या कालखंडामध्ये त्याच्यावर पश्चिम घाटाचा सर्वांगीण अभ्यासाची जबाबदारी पर्यावरण मंत्रालयाने सोपवली होती. विकासास
चालना देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, जैवविविधता, पर्यावरण आणि त्यांचा उपभोग घेणारा माणूस यांचे आपापसातील संतुलन कसे साधता येईल या विविध समस्यांवर भाष्य करून सविस्तर अहवाल देण्याचे काम होते. डॉक्टर गाडगीळ यांनी पश्चिम घाटातील अनेक गावांना भेट देऊन स्थानिक लोकांशी चर्चा केली. तेथे चालू असलेल्या विकास कामांचा सभोवतालच्या पर्यावरणावर, जैवविविधतेवर होणारा परिणाम अभ्यासला. भविष्यात येणारे उद्योग व त्यास निगडीत समस्यांचे अध्ययन केले आणि एक सविस्तर अहवाल केंद्र सरकारला सादर केला. पर्यावरणाचे संतुलन राखण्यामध्ये सामाजिक संस्था व चळवळींनी कोणता हातभार लावला आहे? या ठिकाणावर चळवळींची नावे पक्षीजगत वगैरे, मोहनदास चतुर्वेदी लिखित मणिमावशीचा परिवार, हे अशी पुस्तके बरेचशा लेखकांनी लिहिलेली आहेत. आणि चळवळींची नावे आहेत WWF आंतरराष्ट्रीय चळवळ असून, नंतर त्याच्यापैकी होणारी आता वृक्षारोपण दिन, पर्यावरण दिन, वसुंधरा दिन, विज्ञान दिन. त्याच्यानंतर एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे डोंगर पोखरणे, डोंगराचा नायनाट करणे, खडकांचा मोठ्या प्रमाणामध्ये विघटन करणे, हे टाळण्यासाठी अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. नंतर आंदोलनं झालेली आहेत, वृक्षतोडीविषयी आंदोलनं झाली आहेत. अशा चळवळींमुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यामध्ये बरीचशी मदत झालेली आहे. ब्रुंटलँड कमिशनने पर्यावरणाच्या शाश्वत विकासाविषयी कोणती 5 स्पष्टीकरणे मांडली आहेत? आंतरराष्ट्रीय पर्यावरण संरक्षण ही एक राजकीय प्रणाली आहे ज्याच्यामध्ये नागरिकांच्या परिणामकारक सहभाग अपेक्षित असतो. पर्यावरण संरक्षण व देखभाल ही एक आर्थिक प्रणाली आहे ज्यातून आत्मविश्वास, टिकाऊ पायावरील तांत्रिक ज्ञान आणि जास्तीचे उत्पादन निर्माण केले जाऊ शकते. पर्यावरण संरक्षण व देखभाल ही एक सामाजिक प्रणाली आहे ज्यातून असमतोल विकासातून निर्माण होणाऱ्या ताणतणावास दूर करण्याचे मार्ग शोधता येतात. पर्यावरण संरक्षण व देखभाल ही एक उत्पादक प्रणाली आहे ज्यातून पारिस्थितिकीचा पाया हा विकासाकरता जपला जातो. पर्यावरण संरक्षण व देखभाल ही एक आंतरराष्ट्रीय प्रणाली आहे ज्यातून वित्त व व्यापाराची टिकाऊ पद्धतीच पोसली जाते. पर्यावरण संरक्षण व देखभाल ही एक लवचिक प्रशासकीय प्रणाली आहे ज्यात स्वयंदुरुस्ती करण्याचे बल असते. 4. खालीलपैकी कोणते 4 प्रश्न सोडवा. वाळवंटीकरण समस्या काय आहे याविषयी थोडक्यात माहिती लिहा. पृथ्वीचा 20% भाग हा जमिनीचा आहे. या प्रभागातील 2/3 भाग हा वाळवंट किंवा पर्वतांनी आच्छादलेला आहे. सन 1945 पासून ते 3 अब्ज एकर जमिनीची उत्पादक क्षमता जवळजवळ सर्व नष्ट झालेली आहे. दरवर्षी जवळजवळ 15 दशलक्ष एकर जमिनीची उत्पादक क्षमता नष्ट होऊन तिचे वाळवंटीकरण होते. या व्यतिरिक्त 50 दशलक्ष एकर जमिनीचा ऱ्हास झाल्याने धान्य किंवा कुरणही उगवणे मुश्किल होते. वातावरणातील फेरबदल संदर्भात जागतिक समस्यांवर कोणते उपाय सुचविले आहेत? खनिज तेल, कोळसा या ठिकाणी पर्यायी इंधन म्हणून सौर ऊर्जा, जलविद्युत वृद्धी, सौरशक्तीचा वापर अधिक प्रमाणात करणे, लोकसंख्येवर आळा घालणे, विकसित राष्ट्रात ढगात निर्माण होणारी वीज, कृत्रिम उपग्रह, सॅटेलाइट यांचा वापर करून पृथ्वीवर वीज प्रवाह पाठविण्यासाठी संकल्पावर विचार चालू आहे. स्वयंचलित वाहने, वीज व गॅसवर चालणाऱ्या वाहनांवर भर दिला जात आहे.
पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे. डी. जैविक विविधता मोजणे अशक्य असण्यामागची 5 कारणे कोणती? सूक्ष्म जैविक विविधता, नंतर पाळीव प्राणी व प्राण्यांमध्ये जैविक विविधता ही बऱ्याच प्रकारची आहे. पर्यावरणीय जैविक विविधता, याच्यामध्ये पक्षी, वनस्पती यांची संख्या भरपूर आहे, हे पण मोजणे अशक्य आहे. वर्ग जातीतील जैविक विविधता, नंतर अनुवांशिक जैविक विविधता, या अशा प्रकारच्या भरपूर अशा प्रकारच्या जैविक विविधता आहेत की ज्या प्रत्यक्षात मोजणे अशक्यच आहेत. यांचे प्रमाण वेगवेगळ्या जागी आणि वेगवेगळ्या प्रकाराने उपलब्ध आहे. त्याचे निरीक्षण पण करणे खूप कठीण आहे, अशी अपुरी साधन सामग्री पण आहे. ई. तुमच्या भागातील जैविक विविधता टिकण्यासाठी तुम्ही कोणत्या मूल्यांचे घटकांचे अस्तित्व टिकविण्याचे प्रयत्न कराल? या प्रश्नाचं उत्तर स्वतःच्या मनाने लिहायचं आहे. तर झाडे टिकण्यासाठी म्हणून लिहून टाका. धन्यवाद.